नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आणि आपल्या शौर्य करिअर अकॅडमीच्या माध्यमातून तुम्ही ज्या पद्धतीने इथे म्हणजे ऑनलाईनचा लाभ घेत आहात त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही अडचणी आल्या तर त्या निश्चितच आम्हाला सांगत चलत जा आणि त्या संदर्भामध्ये आम्ही एक म्हणजे सुधारणा करण्याचा जो काय प्रयत्न आहे तो निश्चितच आम्ही करू। आणि टीचिंग ही जी आहे ती तुमच्यासाठी चांगल्या पद्धतीने कशी होईल याकडे आमचा विशेष कल असतो आणि यासाठी हे सगळं जे काही कष्ट आहे ते विशेष तुमच्यासाठी असतं। आणि आपण चालू घडामोडीचे हे फ्री जे काय सेशन्स आहेत ते डेली राबवत असतो आणि त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही त्या आपल्या सबस्क्राईब बटनला कृपया सबस्क्राईब करून घ्या जरा आणि बेल आयकन देखील क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा जेव्हा नवनवीन जे काय लेक्चर्स आहे ते अपलोड करेल तेव्हा त्याचं जे काय नोटिफिकेशन आहे ते तुमच्यापर्यंत येऊन पोहोचेल। आणि हे लेक्चर्स जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करत जा। आणि विशेष त्यामध्ये महत्त्वाची बाब अशी की मी जर एखादा मुद्दा कमेंट करायला सांगितला तर तो आवर्जून कमेंट करा, कारण तिथं तुमच्या कॉन्सेप्ट या क्लिअर होतात मित्रांनो। तुम्हाला ॲडव्हान्स जे काय नॉलेज आहे ते नॉलेज तुम्हाला मिळत असतं। आणि यामध्ये मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे आपण एक पहिलाच जो काय प्रश्न आहे हा प्रश्न एक्सप्लेन करणार आहोत। तर प्रश्न काय बघून घ्या चला। बघा, ट्री वुमन इंडिया ऑफ इंडिया म्हटलंय म्हणजे ही अशी वुमन आहे किंवा अशी महिला आहे ज्या महिलेने झाडांच्यासाठी काम केलेलं आहे, बरोबर आहे। पर्यावरणासाठी तिने काय केलेलं आहे, काम केलेलं आहे, हे या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। म्हणून कोणाला ओळखलं जातं आणि ज्या महिलेचं नुकतंच आता काय झालेलं आहे, निधन झालेलं आहे। आणि आपल्याला चालू घडामोडीला एक खूप महत्त्वाचा प्रश्न असतो बघा, निधन वार्ता म्हणून, तर त्याच्यामध्ये असे प्रश्न विचारले जातात। ही महिला खूप महत्त्वाची महिला आहे ज्यांचं नाव आहे सोलू मारदा तिमका असं नाव आहे। आणि ही जी महिला आहे ही महिला, लक्ष द्या आता व्यवस्थित समजून घ्या की 4.5 किलोमीटर अंतरावर या महिलेने 385 झाडं लावली होती। लक्षात घ्या, हे किती महत्त्वाचं किंवा किती मोठं काम आहे मित्रांनो। हे नुसतं असं बोलून वाचून आपल्या लक्षात येणार नाही, झाडांची लागवड केलेली आहे। आणि 1995ला काय झालं होतं तर तिच्या कामाची किंवा त्यांच्या कामाची दखल घेण्यात आली आणि गव्हर्नमेंटने काय केलं तर बघा, केंद्र शासनाने त्यांना नॅशनल सिटीजन्स अवॉर्ड हा अवॉर्ड त्यांना दिलेला आपल्याला बघायला मिळेल। त्यानंतर 1997ला काय झालं तर इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र पुरस्कार म्हणून देखील त्यांना देण्यात आलेला आहे। वृक्षमित्र का दिला तर त्यांचं जे काम आहे ते विशेष वृक्षांच्या संदर्भामध्ये, पर्यावरणाच्या संदर्भामध्ये, म्हणून त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा म्हणून 2019 मध्ये पद्मश्री पुरस्काराने देखील त्यांना काय केलंय, त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे। आणि 2022ला पर्यावरण ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून त्यांनी काम केलंय। आणि हे जे पर्यावरणाचे ब्रँड ॲम्बॅसेडर आहेत हे कर्नाटक या सरकारने त्यांना केलं होतं। कुणी केलं होतं? कर्नाटक सरकारने त्यांना घोषित केलं होतं त्यांच्या राज्यासाठी। म्हणून हा मुद्दा तुम्हाला नोट डाऊन करून घ्यावा लागणार आहे। ब्रँड ॲम्बॅसेडर देखील राहिलेल्या आहेत। ओके, चला पुढे आपण जाऊयात। नंतरचा प्रश्न बघा की रायन विल्यम्स हा जो खेळाडू आहे, लक्षात घ्या, याने नुकतेच भारतीय नागरिकत्व जे काय आहे ते स्वीकारलेलं आहे। आणि हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ते मला तुम्ही सांगा। तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे मित्रांनो? फुटबॉल। बऱ्याच मित्रांनी हे उत्तर दिलेलं देखील असेल। ओके, आपण थोडंसं पुढे जाऊयात। बघा, भारत सरकारने बिरसा मुंडा हे जे आहेत खूप महान व्यक्ती आहेत, बिरसा मुंडा यांचा जन्मदिन कोणता दिवस म्हणून घोषित केलेला आहे? तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे? जनजातीय गौरव दिन म्हणून घोषित केलेला आहे। की मागास घटकातील विशेषतः आदिवासी बहुल परिसरामध्ये, एरियामध्ये जन्म घेतलेले जे काय बिरसा मुंडा आहेत, ज्यांचा जन्म हा 15 नोव्हेंबर 1975ला बघायला मिळतोय। झारखंड या राज्यामध्ये रांची हा जिल्हा आणि त्यांचं गाव कोणतं तर उलीहातू नावाचा हे जे गाव आहे या गावामध्ये त्यांचा जन्म झाला होता। त्यांचा मृत्यू पाहिला मित्रांनो तर 9 जून 1900 मध्ये
मृत्यू झाला आणि मित्रांनो तुरुंगामध्ये असतानाच त्यांचा काय झालेला होता, मृत्यू झाला होता. ब्रिटिशांनी त्यांना अटक केलं होतं. आणि का अटक केलं होतं तर बघा, उल गुलान नावाची जी काय चळवळ आहे ही चळवळ ते राबवायचे आणि या चळवळीचं त्यांनी काय केलं होतं, नेतृत्व केलं होतं. तुम्हाला परीक्षेत विचारलं जाईल की उल गुलान या चळवळीचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केलं, तर त्याचं करेक्ट उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे मित्रांनो. अशा प्रकारचे हे महत्त्वाचे प्रश्न असतात. पुढे जाऊयात. बघा, स्थलांतरित कामगारांसाठी काय करण्यात आलेलं आहे बघा, स्थलांतरित कामगारांच्या संबंधित असलेले कफाला व्यवस्था ही जी आहे, कफाला व्यवस्था कोणत्या देशाने बंद केली. कफाला व्यवस्था म्हणजे काय, तर जी व्यवस्था जे स्थलांतरित कामगार आहेत त्या कामगारांवर अन्याय करणारे आहे, त्यांचे जे अधिकार आहेत ते अधिकार हिरावून घेणारे आहे, तर कोणत्या देशाने बंद केली, तर त्याचं करेक्ट उत्तर आहे सौदी अरेबिया असं आहे. म्हणून हे देखील तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. आपण थोडंसं पुढे जाऊयात. बघा, मुंबई क्रिकेट असोसिएशन जे आहे, या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी कुणाची निवड नुकतीच झालेली आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, तर जितेंद्र आव्हाड आहे मित्रांनो. मग अध्यक्ष कोण आहेत हे देखील तुम्हाला माहिती पाहिजे. तर अध्यक्ष आहेत अजिंक्य नाईक, हे लक्षात राहू द्या. ओके, आपण थोडंसं पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न, फिटनेस आणि त्याचबरोबर एकतेला प्रोत्साहन देण्यासाठी वॉक टू मार्क्स ही जी मोहीम आहे, ही मोहीम कोणत्या देशाने सुरू केली मित्रांनो, तर याचं करेक्ट उत्तर काय, संयुक्त अरब अमिराती अशा पद्धतीचं हे उत्तर आहे. म्हणून तेही लक्षात राहू द्या. ओके, आता पुढे चला. दरवर्षी जागतिक मधुमेह हा जो दिवस आहे, हा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो, तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, तर 14 नोव्हेंबर हा दिवस साजरा केला जातो मित्रांनो. आणि मधुमेह म्हणजे काय, तर मधुमेह म्हणजे शरीरातील जे काय पेशीमधलं जे काय साखरेचं प्रमाण आहे, रक्तामधलं आपण म्हणू, रक्तामधलं साखरेचं प्रमाण कमी होतं इन्सुलिन प्रोड्यूस न झाल्यामुळे, हे पण लक्षात राहू द्या. पुढे जाऊयात आपण. बघा की 59वा ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे, या पुरस्काराचं वितरण झालेलं आहे. आणि जो पुरस्कार मित्रांनो साहित्य क्षेत्रामधला सर्वात मोठा किंवा सर्वोच्च पुरस्कार समजला जातोय आणि हा सन्मान खालीलपैकी कुणाला देण्यात आलेला आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, तर विनोद कुमार शुक्ला असं त्याचं करेक्ट उत्तर आहे. म्हणून हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि याची जी स्थापना आहे कशाची, ज्ञानपीठ विद्यापीठ जे काही पुरस्कार आहे, त्या पुरस्काराची स्थापना मे 1961ला झाली होती. आणि कुणी स्थापना केली होती, तर ती केली होती साऊ शांती प्रसाद जैन यांनी केली होती मित्रांनो. आणि हा पहिला पुरस्कार कोणाला दिला होता, तर जी शंकर कुरूप यांना 1965ला दिला होता. आणि महाराष्ट्रामध्ये हा जो पुरस्कार आहे, हा पुरस्कार कोणत्या कोणत्या लोकांना मिळाला आहे ते एकदा मला तुम्ही काय करा, कमेंट करून सांगा मित्रांनो. आपण जाऊयात पुढे. नंतरचा पुरस्कार बघा, पहिला नागपूर पुस्तक महोत्सव जो काय आहे, या महोत्सवाचं उद्घाटन खालीलपैकी कोणी केलं, तर त्याचं करेक्ट उत्तर काय असणार आहे, तर डेफिनेटली नितीन गडकरी आहे मित्रांनो. म्हणून हे देखील लक्षात राहू द्या. आणि एक शेवटचा प्रश्न बघा, सिकल सेल नावाचा हा एक रोग आहे. आणि हा जो रोग आहे मित्रांनो, हा रोग पेशीच्या संदर्भामध्ये आहे. तो रोग आरबीसी ज्या काय पेशी असतात, या सेलचा जो काय आकार आहे, हा सिकल सेल सारखा अर्धचंद्रकोरी सारखा होतोय. ओके, असा तो रोग आहे. आणि देशातील पहिले स्वदेशी CRISPR आधारित जीन थेरपीला कुणाचं नाव दिलेलं आहे, कोणत्या व्यक्तीचं नाव दिलं आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे मित्रांनो, तर त्याचं करेक्ट उत्तर आहे बिरसा 101. कारण बिरसा मुंडा यांच्यावरून ते नाव दिलंय. यासाठी नाव दिलंय की हा जो सिकल सेल हा जो रोग आहे मित्रांनो, हा आदिवासी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहे. 3 लाखापेक्षा अधिक जे काय मुलं आहेत हे या रोगाने पीडित होत आहेत एका वर्षामध्ये. म्हणून हा रोग जरा जास्त सेन्सिटिव्ह आहे. आणि जे काय सिकल सेल डे जो आहे तो जून 19 या दिवशी आपण साजरा करतो. म्हणून हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. असा हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न परीक्षेसाठी गरजेचा बनतोय.
तर इथे बिरसा मुंडा यांचं जे काय नाव आहे हे नाव तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. आजचे हे प्रश्न या ठिकाणी पूर्ण होतात. विद्यार्थी मित्रांनो, आपले जे काय हे लेक्चर्स आहेत ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि बेल आयकनला क्लिक करून घ्या, म्हणजे जेणेकरून दररोजचे जे काय लेक्चर्स हे अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.